महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। हिंगोली जिल्ह्यामध्ये सर्वत्र खुलेआम जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जाते। याकडे जिल्हा व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरामध्ये जनावरांची खुलेआम कत्तली करून मांस विक्री केली जाते। याकडे स्थानिक नप प्रशासन व पोलीस प्रशासन मुख घेऊन गप्प का असाही प्रश्न पडतो आहे। जर एखाद्या शेतकऱ्यांनी बाजारातून विकत जनावरे शेती व्यवसायासाठी आणली असता त्या शेतकऱ्याला पोलिसांकडून अमानुषपणे त्रास सहन करावा लागतो, असे चित्र आपण नेहमीच रोडवर बघत असतो। त्या शेतकऱ्यांकडून काही चिरीमिरी घेऊन गप्प बसतात। जर कत्तलीसाठी जाणारी जनावरे वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे वाहतूक करतानाचे चित्र आहे। या जनावरांना डॉक्टरांनी प्रमाणित केल्याचे प्रमाणपत्र अथवा शिक्का मारून प्रमाणित केले का, ही खातरजमा पोलीस प्रशासन का करीत नाही? कळमनुरी शहरांमध्ये पोस्ट ऑफिसच्या बाजूला व तसेच ठराविक घरांमध्ये तसेच विशिष्ट जागांवर जनावरांची कत्तली करून सर्रास मांस विक्री केली जाते। हे शहरात सुरळीतपणे चालू असताना देखील पोलीस प्रशासन व नप प्रशासन डोळ्यांवर पट्टी बांधून गप्प का, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडतो आहे। जनावरांची अवैध वाहतूक महामार्गावरून राजरोसपणे केली जात। जनावरे घेऊन जाणारे वाहन वाशिम जिल्ह्यातून कनेरगाव नाका, वासंबा, कळमनुरी मार्ग, नांदेड या मार्गावरून दिवसाढवळ्या रात्री बेरात्री वाहतूक केली जाते। वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरांची वाहतूक केली जाते। महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांची गस्त असताना देखील राजरोसपणे अवैधरित्या जनावरांची वाहतूक होत आहेत। निष्पाप जनावरे कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेले जातात। याला जबाबदार पोलीस प्रशासनच म्हणावे लागेल। महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।